काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला होता। देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल असे म्हणून आश्वासन दिलेलं होतं। आपल्यासोबत किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट अजय बुरांडे सर। सर काय सांगताना कसं पाहता या अर्थसंकल्पाकडे? खरं म्हणजे हा अर्थसंकल्प मांडत असताना एक आदल्या दिवशी एकूण राज्याचा निर्देशांक जो आला होता याच्यामध्ये कृषी क्षेत्राची झालेली पडझड आणि एकूण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झालेली अवस्था पाहता आसमानी आणि सुलतानी संकट ज्या पद्धतीनं शेतकऱ्यावरती येत आहे या पार्श्वभूमीवरती अपेक्षा अशी होती की या महाराष्ट्रातलं सरकार या शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा देईल आणि एक जगण्याची उमेद देईल अशा आशेनं सबंध महाराष्ट्रातला शेतकरी या अर्थसंकल्पाकडे पाहत होता। कारण निवडणुकीच्या पूर्वी केलेली घोषणा 7-12 कोराची आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याची आणि हमीभावाची केलेली घोषणा या दृष्टीनं हे सरकार काहीतरी भरीव तरतूद कृषी क्षेत्रावरती करेल आणि संपूर्ण कर्जमाफी हा सरसगट शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करेल अशा प्रकारची अपेक्षा ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची या सरकारकडून होती। सरकारने काही शेतकऱ्यांची दिशाभूल केली असं वाटते का तुम्हाला? मुळात दिशाभूलच नाही तर मी तर म्हणेल की शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं सातत्याचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा या राज्यातलं आणि देशातलं सरकार करत आहे। दिशाभूल तर या देशातल्या सर्वसामान्य माणसांची रोज केली चाललेली आहे, परंतु अशा या निर्णयामधून पुन्हा एकदा म्हणजे मोठी घोषणा मोठी करायची आणि कृतीमध्ये काही ठेवायचं नाही अशा प्रकारची घोषणा या कर्जमाफीमधून समोर आलेली आहे। महाग झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं, त्या संदर्भात काहीच सरकारने मागणी केली नाही। ज्या पद्धतीचा उद्रेक या शेतकऱ्यांमध्ये अतिवृष्टीमधून निर्माण झाला होता तो शांत करण्यासाठी ज्या पद्धतीच्या घोषणा हा विधानसभेच्या पटलावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या 31,000पासून 52,000 रुपयापर्यंत हेक्टरची मदत घोषित केली होती, परंतु वस्तुस्थिती काय आली अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। ती मदत 10,000 15,000वरती तोंड पुसण्याचं पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। 17,500चा पीक विमा आम्ही शेतकऱ्यांना देऊ असे छाती ठोकपणे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अद्यापही 17,500 रुपयाच्या पीक विम्याचा छदामही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे आणि म्हणून हे सरकार फक्त बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी करणारं सरकार आहे। याच्या प्रकारचा भ्रमनिराश या शेतकऱ्यांमध्ये झालेला आहे आणि म्हणून हे शेतकरी आता ज्या पद्धतीनं बळीराजाला पातळात घातलं होतं त्या पद्धतीनं वामनरूपी सरकारला सुद्धा पातळात घालतील अशी परिस्थिती आज सबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। काय मागणी असणार आहे तुमच्या आता शेतकऱ्यांसाठी? एकच मागणी असणार आहे की तुम्ही ज्या घोषणा केलेल्या आहेत, ज्या लाखो जनतेच्या समोर निवडणुकीला सामोरं जाताना जाहीर वचननाम्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन साक्षीला ठेवून तुम्ही ज्या ज्या पद्धतीच्या घोषणा तुम्ही केलेल्या आहेत त्याच घोषणेची अंमलबजावणी ज्या महाराष्ट्राच्या संतांचा अभिमान आपण बाळगतो, गळ्यामध्ये तुम्ही टाळ मृदंग विना घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिंड्या काढल्या, संतांच्या साक्षीनं तुम्ही सांगितलं की आम्ही सोयाबीनला 8,000 आणि कापसाला 10,000 रुपये क्विंटल भाव देऊ 2014मध्ये, आज 2026मध्ये किमान तुम्ही त्या काळात घोषित केलेला भाव तरी द्या। ज्या हमी भावाची गोष्ट फक्त शेतकरी मागतायत, तुमच्या अशा वल्गना आणि तुमच्या खोट्या वल्गना ऐकायची लोकांना गरज पडणार नाही आहे। तुम्ही केलेली घोषणा जी सोयाबीनला 8,000 आणि कापसाला 10,000 आणि उत्पादना खर्चाच्या 1.5 हमी भाव आणि आम्हाला संपूर्ण कर्जमाफी कोरा कोरा 7-12 कोरा या 3 गोष्टी जरी तुम्ही बोललात ती केली तरी शेतकऱ्यांचं उज्ज्वल भविष्य होईल अशी अपेक्षा शेतकरी करतोय। आता सरांची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांना ज्या घोषणा केल्या होत्या तुम्ही त्यातील शेतकऱ्यांच्या मालाला किमान भाव तरी मिळवून देण्यात यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।